रोमांचक आणि रोमहर्षक मॅच दिवस क्रमांक 2 मधील पहिली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येते. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा पोहोचवण्याचं काम होत आहे. दोन ऑफिशियल पंच या मॅच साठी रेडी. क्रिक लाईव्हची संपूर्ण टीम सुद्धा रेडी. शो दी बेस्ट गेम, गुड प्ले क्रिकेट. विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही टीम साठी खूप साऱ्या शुभेच्छा. क्रिकेट ऑन, मॅच ऑन. स्ट्रायकिंगला बॅटर ओमकार, नॉन स्ट्रायकिंगला बॅटर भरत, बॉलिंग ट्रॅकवर बॉलर हरिओम. थ्री, टू, वन, लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल ओव्हर द विकेटने बॉलर हरिओम. पहिलाच बॉल ओव्हर पिच बॉल, कव्हर पॉइंट रिझन मध्ये सुरेख स्ट्रोक. पहिल्या बॉलवर आगाज आणि अंजाम 4 धावा, चौकार. पहिल्याच बॉलवर ओंकारच्या बॅटमधनं 4 धावा, चौकार येतोय मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात चांगली झाली आहे सानपाडा टीम साठी बॅटिंग करत असताना. नेक्स्ट बॉल पाहू शकाल, चांगला स्ट्रोक होता परंतु थोडस खराब क्षेत्ररक्षण. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल प्राप्त होईल बॅटरला ओमकारला. धावसंख्या स्कोरबोर्ड वर जाऊन पोहोचेल. टीमची टोटल 5 धावा, 5 ऑन स्कोरबोर्ड. 5 धावा धावपलकावर. सानपाडा आणि ऐरोली कोलीवाड यांच्या दरम्यान रंगणारी मॅच 2 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोरबोर्ड वर जाऊन पोहोचली 5 धावा. स्ट्रायकिंगला बॅटर तसंच होईल लेफ्ट हँड बॅटर भरत. पुढे टकलेला फुल टॉस बॉल होता. कॅप शॉट सिलेक्शन. अगदी वेगाने बॉल ट्रॅव्हल होतोय, थांबणार नाही. आउटफील्ड आहे फास्ट. बॉल पर रन्स मिळतील 4, 4 चौकार. 4च्या मैदानी धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोरबोर्ड वर जाऊन पोहोचतीये. टीमची टोटल 9 धावा, 9 ऑन स्कोरबोर्ड. चांगली बॅटिंग ओपनिंग पेअरच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपण आता पाहताय. धावसंख्या जाऊन पोहोचते धावपलकावर 9 धावा. 3 बॉल आतापर्यंत डिलिव्हर्ड केली आहेत. 2 मिनिटाचा कालावधी घेतलाय बॉलरने बॉलिंग टाकत असताना. पहिल्या बॉलवर 4, दुसऱ्या बॉलवर एक सिंगल, तिसऱ्या बॉलवर पुन्हा 4. शॉर्ट पिच बॉल बॅकफुटला येऊन कॅप शॉट सिलेक्शन. सुरेख स्ट्रोक स्क्वेअर कटच्या माध्यमातून बॉल पररात. रन्स मिळतील 4, चौकार. बॅक टू बॅक 4 धावा येत आहेत. बॅटर भरतच्या बॅटमध्ये चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. धावसंख्या स्कोरबोर्ड वर जाऊन पोहोचते 13 धावा विदाउट विकेट लॉस. 13 धावा धावपलकावर. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये फायदा उचलण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर आतापर्यंत करतायत. थोडस प्रेशर आता बॉलिंग एंड वर रिलीज होतंय. पहिल्या स्पेल मध्ये बॉलर हरिओम वर. ग्राउंड स्ट्रोक आपण पहिला बॅटर भरतच्या बॅट मधनं. बॅकफुटला जाऊन जबाबदारीचा क्रिकेट बॅटर भरतच्या बॅटमधनं एक सिंगल धाव. धावसंख्या 1च्या मैत्रीने जाऊन पोहोचतीये 14 धावा.
14 धावा धावपलकावर. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हर मधला शेवटचा बॉल. ओव्हर द विकेटने बॉलर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज. पुढे टाकलेला बॉल चांगला झेल मैदानच्या आतमध्ये आपण आता पाहताय. पहिला धक्का मैदानच्या आतमध्ये. बॅटर ओमकार बाद. पंचवीस मिनिटांमध्ये कंपल्सरी 5 ओव्हर टाकायचे आहेत. अर्थातच 20 मिनिटांमध्ये तुम्हाला कंपल्सरी 4 ओव्हर फेकणं गरजेची गोष्ट आहे. 20 मिनिटांमध्ये आपण जर 4 ओव्हर फेकल्या नाहीत तर एक प्लेअर आपला 30 मध्ये घेतला जाईल. याची नोंद आपण घ्या. कारण वेळेचं भान असणं खूप गरजेची गोष्ट आहे क्रिकेटमध्ये. त्याच वेळेला तुम्हाला क्रिकेटमध्ये सिद्ध करायचं आहे. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये दाखल होतोय. नॅट नंबर 3 वर अजय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोरबोर्ड वर जाऊन पोहोचली आहे. 1 विकेट लॉस, 14 धावा. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर संदेश. स्ट्रायकिंगला बॅटर भरत, ज्याच्या बॅट मधनं आतापर्यंत 2 चौकार आलेत. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. राऊंड द विकेटने नेक्स्ट बॉल. फुल टॉस बॉल होता. कॅप मध्ये पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हरला बॉलला उडवलंय. अगदी वेगाने बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईन वर. चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत मैदानच्या आतमध्ये 3 धावा होतील पूर्ण. 3 धाव्यांच्या मैदानी धावसंख्येत आकार. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचेल 17 धावा. 17 धावा धावपलकावर. दुसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर असताना आपण पाहताय. लातून आयोजन अविस्मरणीय क्रिकेट स्पर्धा रामतनू क्रीडांगण नेत्यामध्ये रंगणारा दिवस क्रमांक 2 मधील पहिला मॅच. सानपाडा विपक्ष ऐरोली कोलीवाडा यांच्या दरम्यान. स्ट्रायकिंगला बॅटर आता अजय. ओव्हर द विकेटने शॉर्ट ट्रॅकर बॉल पुल केलाय. पॉवरफुल स्ट्रोक. स्क्वेअर लेग बॉडी लाईन सीमारेषा पार. अजयच्या बॅट मधनं पहिल्या बॉलवरचा षटकार. सहाच्या मध्ये धावसंख्येत पाठ झाली. धावसंख्या स्कोरबोर्ड वर जाऊन पोहोचली 23 धावा. 23 ऑन स्कोरबोर्ड. 1 विकेट लॉस आतापर्यंत मैदानच्या आतमध्ये झाली आहे. ओमकारच्या माध्यमातून. भरत आणि अजय चांगली बॅटिंग करतोय मैदानात. ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल. आणखी एक बॉल स्लॉट मध्ये होता. एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. चांगला स्ट्रोक बॅटर अजयच्या बॅट मधनं. बॉल सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. चौकार. 4च्या मैदानी आणखी धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या वेगाने जाऊन पोहोचेल धावपलकावर 27 धावा.
27 धाबा धावपलकावर. चांगली बॅटिंग, कडाकेदार बॅटिंग आपण पाहताय संजय स्मृती जय सानपाडा टीमच्या माध्यमातून. आत्मविश्वासाने खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आपण भरत आणि अजयचा पाहत आहे, परंतु कमबॅक करायचंय बॉलिंग करताना बॉलर संदेशला. स्लोवर बॉल पिक केलं होतं, चांगला स्ट्रोक अलॉंग दी कार्पेट. एक सिंगल प्राप्त होती मैदानाच्या आतमध्ये बॅटर अजयला. एकच्या मैदानी धावसंख्येत वाढ होईल, धावसंख्येत जाऊन पोहोचेल 28 धाबा. चला दोन्ही टीम थोडस स्पीडअप करा. या ओव्हरमध्ये 3 मिनिटाचा कालावधी घेतलाय. बॉल 4 फेकत असताना बॉलर संदेशने. प्रत्येक मिनिट महत्वाची गोष्ट आहे आता क्रिकेटमध्ये. तर 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर टाकायचे आहेत कंपल्सरी. विकर पण बॉल होता मैदानाच्या आतमध्ये बॉलर संदेशचा. वाईट +1 येते मैदानाच्या आतमध्ये. 2 धावेने धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचेल 30 धाबा. आणखी एक चांगला बॉल, परंतु लाईन अँड लेन चेक करावी लागेल. यस, इट इज अ वाईट बॉल. वाईटच्या मैदानी धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचेल वाईटच्या मदतीने 31 धाबा. स्लोवर 1 बॉल. आणखी एक चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये. भरत बाद होतोय. दुसरा धक्का सानपाडा टीमला. धावसंख्या स्कोरबोर्डवर स्थिरावली आहे 31 धाबा. 2 विकेट लॉस. संजय स्मृती सानपाडा टीम. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल विशाल. थोडस स्पीडअप करा ऐरोली कोलीवाडा टीम. राउंड द विकेट. नेक्स्ट बॉल शॉर्ट ट्रॅकर बॉल. कडक स्ट्रोक आपण पाहताय. शॉर्ट लेग आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधून बॉल ट्रॅव्हल होत असताना 4 धावा. विशालच्या बॅट मधनं पहिल्या बॉलवर चौकार. धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचते 35 धावा. 35 ऑन स्कोरबोर्ड. कंप्लीट 2 ओव्हर टाकत असताना बॉलिंग करणाऱ्या टीमने 9 मिनिट आणि 50 सेकंदाचा कालावधी घेतलाय आतापर्यंत. तिसऱ्या ओव्हरला होईल सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली 35 धावा.
तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. बॉलर मनोज. शॉर्ट पिच बॉल फुल केलं. पॉवरफुल स्ट्रोक, परंतु पाहू शकाल काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण. तेजसचं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. फक्त आणि फक्त एक रन. एक रनच्या मध्ये धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 36 धावा. स्ट्रायकिंगला बॅटर होता लेफ्ट हँडर विशाल. त्यांच्या बॅट मधनं एक चौकार पहिल्याच बॉलवर आलाय. चांगली बॅटिंग आपण त्यांची पाहिली आहे पहिल्या बॉलवर. नेक्स्ट बॉल ओव्हर पिच बॉल. कव्हर रिजन मध्ये बॉलला फेकून दिलंय सीमारेषा पार. षटकार. 6च्या मदतीने धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर. 42 ऑन अ स्कोरबोर्ड. 42 धावा. कडाकेदार बॅटिंग विशालच्या बॅट मधनं पहिल्या बॉलवर 4. दुसरा बॉल फेस करत असताना षटकार. चांगली बॅटिंग आतापर्यंत आपण पाहताय सानपाडा टीमच्या माध्यमातून. मनोज व चढवलेला हल्ला मैदानाच्या आतमध्ये. एकच बाईच्या स्वरूपामध्ये धाव येईल. धावसंख्या स्कोरबोर्ड वर 1च्या मैत्रीने जाऊन पोहोचेल. 43 धावा. 43 ऑन स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा ऑफ कटर बॉल. चांगली बॉलिंग आता बॉलर मनोजची. सुंदर बॉलिंग आता करतोय. कमबॅक करणं गरजेची गोष्ट आहे ऐरोली कोलीवाडा टीमसाठी आणि तीच करत असताना बॉलर मनोजने फेकलाय मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. चांगली मॅच रंगेल. दोन्ही टीम मातब्बर टीम आहेत. अनेक साऱ्या टुर्नामेंटचा एक्सपिरियन्स घेऊन आज रामधनु क्रीडांगणावर मैदानामध्ये उतरला आहेत. दोन्ही टीम आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. आणखी एक चांगला बॉल होता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. विशालच्या विरुद्ध बाईच्या स्वरूपामध्ये 1 रन येईल. 1 रनच्या मैदानी धावसंख्या जाऊन पोहोचेल 44 ऑन स्कोर बोर्ड. तिसऱ्या ओव्हर मधला एक बॉल शिल्लक. 44 धावा धावफलकावर. आणखी एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न बॅटर अजयच्या माध्यमातून. स्विंग अँड मिस डॉट बॉल येतोय. 3 ओव्हरची समाप्ती. 14 मिनिटाचा कालावधी घेतलाय 3 ओव्हर टाकत असताना बॉलिंग करणाऱ्या टीमने. चला स्पीड अप करा ऐरोली कोलीवाडा टीम. लगेचच मॅच आपण चालू करा. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचली 44. 12 बॉल आता मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण पहिल्या इनिंग मधले असतील. प्रत्येकाला आता जबाबदारीने क्रिकेट करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करताना, बॉलिंग करताना आणि प्रामाणिक प्रयत्न आता करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही प्रामाणिक प्रयत्न क्रिकेटच्या मैदानात करता त्या त्यावेळेला नक्की तुम्हाला यश येतं. आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि जर कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला सुद्धा पर्याय नाही. तेच यश मिळवायचं असेल तर आता प्रामाणिक प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करायचे आहेत. 4थ्या ओव्हरला सुरुवात होईल मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होईल. राज. चौथा स्पेल मध्ये बॉलर राज. स्ट्रायकिंगला बॅटर विशाल. ज्याच्या बॅट मधनं एक चौकार आणि एक षटकार आतापर्यंत आलाय. चांगली बॅटिंग त्यांनी सुद्धा मैदानामध्ये आतापर्यंत केली आहे.
परंतु कशा पद्धतीने राहील बॉलर राजची बॉलिंग हे मात्र पाहायचं आहे. 14 स्पेलला होती सुरुवात. राऊंड द विकेटने शॉर्ट ट्रॅकर बॉल लाऊड अपील पंचांचा इशारा आउट. OUT विशाल मैदानच्या आतमध्ये बाद मोठी विकेट. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये रितेश येतोय बॅटिंग साठी. पहिल्याच बॉलवर बॉलर राजने विकेट कॅरी केली आहे मैदानच्या आत. मोठी विकेट होती. नेक्स्ट बॉल शॉर्ट ट्रॅकर होता. पुल करायचा प्रयत्न बॅटची कडा. बॉल डिक्लेअर स्वरूपामध्ये ट्रॅव्हल होतोय एक धावेसाठी. एकच्या मदतीने धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 45 ऑन स्कोर बोर्ड. 45 धाबा. राऊंड विकेटने नेक्स्ट बॉल मैदानच्या आतमध्ये पुल केलाय. रोहित बॉलच्या खाली कुठल्याही प्रकारची चुकी होत नाहीये मैदानच्या आतमध्ये. आणखी एक विकेटचं पतन. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय निलेश. बॅक टू बॅक विकेट कॅरी करतोय बॉलर राज. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर एक सिंगल आली, त्यानंतर एक विकेट पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बॉलर राजने घेतली आहे. चांगली बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत बॉलर राज. विकेट गमावते सानपाडा टीम. सुरुवात चांगली झाली होती परंतु चौथ्या स्पेल मध्ये आता थोडस कमबॅक करते ऐरोली कोलीवाडा टीम. अनेक सारे चढ उतार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय दोन्ही टीमच्या माध्यमातून. आणखी एक टॉप पेज होती मैदानाच्या आतमध्ये. थर्ड मॅन रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल एक सिंगल साठी. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव. एक धावेच्या मध्ये धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचेल 46. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 46. 2 बॉल शिल्लक. 4 बॉलचा खेळ कंप्लीट चौथा स्पेल मधला. 2 बॉल बाकी असतील चौथ्या ओव्हर मधले. पुढे टाकलेला बॉल होता. चांगला स्ट्रोक. परंतु पाहू शकाल बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक उंची जास्त होती. अंतर कमी राहिलं. आणखी एक फलंदाज बाद मैदानच्या आतमध्ये बॅटर निलेश आउट होते मैदानच्या आत.
न्यू बॅटर कृष्णा. फोर्टी 46 धावा धावपल कव्हर आतापर्यंत जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल चौथा स्पेल मधला. शॉर्ट पिच बॉल फुल केलंय. शॉर्ट मिडॉनच्या वरून चांगलं क्षेत्ररक्षण आपण पुन्हा एकदा पाहता या मॅच मध्ये तेजीच. पुन्हा एकदा एक धाव येते मैदानामध्ये. एक धावेने धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावपलकावर 47. 4 ओव्हरची समाप्ती होते. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचते 47 धावा संजय स्मृती सानपाडा टीमची. 17 मिनिटांमध्ये 4 ओव्हर टाकलेत. म्हणजेच वेळेच्या अगोदर तुम्ही बॉलिंग कंप्लीट केली आहे. चांगली स्पेल आपण पाहिले प्रत्येकाचे. प्रत्येकाने कमी मिनिटांमध्ये ओव्हर कंप्लीट केलाय. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचले 47 धावा. बेटा वो बॉटल एक उसमें कैमरा मैन का कैमरा मैन है अरे कैमरा मैन दिख रहा है उधर हम उसको देखिए सचिन बॉटल धावसंख्या स्कोर बोर्ड वर 47 धावा. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट. 5व्या ओव्हरला होती सुरुवात. चांगला बॉल बॉलर मनोजचा. डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये 5व्या स्पेल मध्ये. महत्वपूर्ण मॅच मधला ओव्हर 5वा ओव्हर. मैदानाच्या आतमध्ये बॉलर मनोज टाकत असताना पहिला बॉल डॉट फेकलाय बॅटर कृष्णाच्या विरुद्ध. पुढे टाकलेला बॉल अलॉंग दी कार्पेट. मिडॉनच्या दरम्यान बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण होते बॅटर कृष्णाच्या बॅट मधनं. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचते 48 धावा. 48 ऑन स्कोर बोर्ड. 48 धावा धावपलकावर. सुरुवात चांगली झाली होती सानपाडा टीमची. त्यानंतर कमबॅक राहिले ऐरोली कोलीवाडा टीमची. चांगला स्पेल आपण बॉलर राजचा पाहिला. 5व्या स्पेल मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी मनोजची राहिली आहे. शॉर्ट पिच बॉलला कव्हर पॉइंट रिजन मध्ये पाठवलंय. सीमारेषा पार. फ्लाइट सिक्सर. अजयच्या बॅट मधनं षटकार. 54 धावा धावपलकावर. 3 बॉल आतापर्यंत टाकलाय. 54 धावा धावपलकावर जाऊन पोहोचलाय. नेक्स्ट बॉल. आणखी एक चांगला स्ट्रोक आपण मैदानात पाहताय. ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून डायरेक्ट हिटचा प्रयत्न सुद्धा मैदानात होतोय. रनआउटच्या माध्यमातून विकेट प्राप्त होईल. मारला था 3 धावा कंप्लीट होतील या बॉलवर. चौथ्या धावेच्या प्रयत्नात बॅटर आउट असेल. आउट नाहीये. पंच निर्णय द्या. 3 धावा कंप्लीट. दोन्ही बॅटर सोबतीला धावले पाहिजेत. अर्थातच विकेट या ठिकाणी प्राप्त होणार नाहीये बॉलिंग करताना. बॉलिंग करणाऱ्या टीमला
3च्या मध्ये धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचेल 57 धावा. सन्माननीय आदरणीय प्रशांत पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय. मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. सहर्ष हार्दिक शुभ स्वागत. कव्हर पॉइंट रिजन मध्ये आणखी एक चांगला स्ट्रोक येतोय. बाउंड्री लाईन वर बॉल अडवलाय, फेकलाय, तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये काढली जाईल एक धाव. एक धावेच्या मैदानी धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचेल 58 धावा. शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधला. 58 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक होता. पॉलोचर मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न. एकच धाव शेवटच्या बॉलवर प्राप्त. बॅटिंग करणाऱ्या सानपाडा टीमला धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचली 59 धावा. आणि 30 बॉल मध्ये लक्ष ठेवलंय सानपाडा टीमने ऐरोली कोळीवाडा टीम समोर 60 धाब्यांचं.
अभि आणि तेजस. नाव लिहिलं का बरोबर झालं. बाकी सेम आहेत ना, दोनच आहेत ना फक्त चेंज. कोण आहे, करावे का? विकी. हा स्मृती आई एकविरा ऐरोले ही आहे ना. कोण आहे त्यापैकी माहित आहे एक? ही कॅन्सल आहे का विकी स्मृती? कोणतरी एक कॅन्सल आहे त्यापैकी. चालू सांगतो. पहिल्याच बॉलवर चांगला स्ट्रोक, 6 धावा षटकार. अभिच्या बॅट मधनं पहिल्याच बॉलवर अग्रेसिव्ह क्रिकेट, 6 धावा. नेक्स्ट मॅच रंगेल वाशी रॉयल्स आणि त्यांच्या विपक्ष गावदेवी ऐरोली. गावदेवी ऐरोली टीमचा कॅप्टन आपण उपस्थित व्हा. वाशी रॉयल्स टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. पुढे टाकलेला बॉल होता, चांगला स्ट्रोक, सन्मान दिलाय बॉलला. 2 बॉलचा खेळ समाप्त होईल. धावसंख्या स्कोरबोर्ड वर जाऊन पोहोचेल 6 धावा. 60 धाव्यांचं लक्ष ठेवलंय. पॉवर प्लेची पहिली ओव्हर. बॉलिंग ट्रॅक वर बॉलर निलेश. स्लोवर बॉल होता. अफलातून कॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण. पहिला विकेट बाद होतोय मैदानाच्या आतमध्ये ऐरोली कोलीवाडा टीमचा. बाउंड्री लाईन वर कमालीचं क्षेत्ररक्षण. सुरेख कॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली उत्तमच्या माध्यमातून. पहिला फलंदाज बाद होईल, परंतु अंपायरच्या माध्यमातून DRS घेण्यात येतोय. टेक्निकल टीम आमची जोडली जाईल. क्रिक लाईव्ह. आउट येतोय. फायनल डिसिजन OUT. आउट, फलंदाज बाद. पहिला फलंदाज बाद होतोय. न्यू बॅटर मनोज इन ॲट नंबर 3 वर. धावसंख्या स्थिरावली आहे धावफलकावर फक्त आणि फक्त 6 धावा. तर थोडं स्पीडअप करा सानपाडा टीम. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचली 6 धावा. 3 बॉलचा खेळ कंप्लीट. शॉर्ट पिच बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलेत. भरत बॉल फेकी होईपर्यंत एक धाव. एक धावेच्या मध्ये धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर बोर्ड वर 7 धावा.
तेच तर्रार बॉल मैदानच्या आतमध्ये आपण आता पाहिला, परंतु लाईन अँड लेंथ थोडीशी खराब होती मैदानच्या आतमध्ये बॉलरची. यस सिटीचा वाईट बॉल. वाईटच्या मैदानी धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 धावा. पुढे एकदा पुढे टाकलेला बॉल मैदानच्या आतमध्ये. लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल. एकच धाव पूर्ण होतीये मैदानच्या आत. धावसंख्या स्कोर बोर्डवर 1च्या मैत्रीने जाऊन पोहोचतीये. 9 धावा धावफलकावर. स्लो वन बॉल कव्हर रिजन मध्ये उडवलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक भरत. चांगला झेल. दुसरा फलंदाज बाद ऐरोली कोळीवाडा टीमचा. चार मिनिटांमध्ये 6 बॉल टाकलेत बॉलर निलेशने. पहिल्या ओव्हरची समाप्ती होतीये. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतीये 9 धावा. पहिल्याच बॉलवर 6 धावा आल्या होत्या अभिच्या बॅट मध्ये. तदनंतर चांगली बॉलिंग बॉलर निलेशची राहिली मैदानच्या आतमध्ये. कमबॅक राहिलं सानपाडा टीमचं. बॅक टू बॅक विकेट गमावल्यात आता ऐरोली कोळीवाडा टीमने. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावर. 60 धाब्यांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवलंय आतापर्यंत. धावसंख्या स्कोर बोर्डवर ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा. दुसऱ्या ओव्हरला होती सुरुवात. न्यू बॅटर हितेश. दुसऱ्या ओव्हर मध्ये आणखी एक बॉलर निलेश उबाले, परंतु पहिल्या ओव्हर मध्ये निलेश भोईर पहिल्या ओव्हर मध्ये. दुसऱ्या ओव्हर मध्ये निलेश उबाले येतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल. वाईट बॉल येतोय. वाईटच्या मैत्रीने धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा एक वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येत वाढ होतीये. 11 धावा धावफलकावर जाऊन पोहोचतायत ऐरोली कोळीवाडी टीमची धावसंख्या. तेच तर बॉल आपण आता बॉलर निलेश उबालेचा पाहिला. डॉट बॉल फेकल्या मैदानच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 2 वाईट टाकल्यानंतर एक बॉल डॉट. धावसंख्या स्कोर बोर्डवर 11. आणखी एक तेच तर बॉल. बॉलर निलेश उबालेचा. डॉट बॉल येतोय मैदानच्या आतमध्ये. चांगली बॉलिंग दुसऱ्या स्पेल मध्ये सुद्धा आपण सानपाडा टीमच्या माध्यमातून पाहताय. आणखी एक चांगला बॉल. सेम लाईन सेम लेंथ आणि स्पीड सुद्धा चांगला पाहताय बॉलर निलेश उबालेचा आपण मैदानच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल फेकलेत. संघर्ष आता बॅटर करतोय मैदानच्या आत. धावसंख्या स्थिरावली 11 धावा. फोर पिच बॉल होता. आता पाहू शकाल कव्हर रिजन मध्ये बॉलला उडवलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आलेत. परत बॉल पिक होईपर्यंत काढल्या जात आहेत 2 धावा. 2च्या मध्ये धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 13 धावा. आणखी एक मिस टायमिंग स्ट्रोक. नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. पुन्हा 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहेत. आता पार्टनरशिप बिल्डअप करते ऐरोली कोळीवाडा टीम. पार्टनरशिप क्रिकेट मध्ये खूप महत्वपूर्ण असते. तीच करण्याचा प्रयत्न ऐरोली कोळीवाडा टीम करते मैदानाच्या आतमध्ये. 2 धावेने पुन्हा धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा.
आणखी एक ओव्हर पिच बॉल ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून चांगला स्ट्रोक लॉंग ऑफ रिजन मध्ये थोडस फंबल राहिलंय. तोपर्यंत पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये धावा कंप्लीट होत आहेत 2. पुन्हा 2च्या मदतीने धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 धावा. 2 ओव्हरची समाप्ती 17 धावा धावफलकावर. नेक्स्ट मॅच वाशी रॉयल्स आणि गावदेवी ऐरोली. गावदेवी ऐरोली टीम आपण या ठिकाणी उपस्थित व्हा. आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. वाशी रॉयल्स टीम आपला कॅप्टन सुद्धा आपण सुद्धा उपस्थित व्हा. वाशी रॉयल्स आणि गावदेवी ऐरोली या पुढील मॅच रंगेल. गावदेवी ऐरोली टीमचा कॅप्टन आपण लगेचच उपस्थित व्हा. आपण पुढील मॅचचा लगेच टॉस करतोय. सतरा धावा धावफलकावर जाऊन पोहोचलाय. दुसऱ्या इनिंगचा खेळ पाहताय आपण. एका बाजूला संजय स्मृती सानपाडा आणि एका बाजूला ऐरोली कोलीपाडा यांच्या दरम्यान रंगणारी मॅच. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट. धावसंख्या स्कोरबोर्ड वर जाऊन पोहोचली 17 धावा. अठरा बॉल मध्ये 43 धाव्यांची गरज. 18 बॉल 43 असं समीकरण. प्रत्येक ओव्हर महत्वाची आहे बॉलिंग करत असताना, परंतु बॅटिंग आता महत्वपूर्ण असेल कारण षटकार आणि चौकारांची आतषबाजी होत नाहीये. पहिल्याच बॉलवर सुरुवात चांगली झाली होती, परंतु शेवट कशा पद्धतीने होईल बॅटिंग करताना ऐरोली कोलीवाडा टीमचा हे मात्र पाहायचं आहे. तिसऱ्या स्पेल मध्ये बॉलर कृष्णा, फिरकीचा जादूगार बॉलर कृष्णा बॉलिंग मार्क वर ओव्हर द विकेटने. पुढे टाकलेला बॉल पहिल्याच बॉलवर यू मिस आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड होते फलंदाज. पहिल्याच बॉलवर यॉर्कर बॉल आपण पाहिला कृष्णाचा. विकेट कॅरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॉलिंग बॉलर कृष्णाची. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत. पाहिजे 17 बॉल मध्ये 43 धाव्यांची गरज. पहिला बॉल चांगला फेकलाय बॉलर कृष्णाने. ऑन साइडला मोठा स्ट्रोक केल्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण होतीये बॅटरच्या माध्यमातून. एक धावेने धावसंख्येत हालचाल. धावसंख्या स्कोरबोर्ड वर 18. पण पुढील मॅचचा टॉस करतोय वाशी रॉयल्स आणि गावदेवी ऐरोली. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झाली आहे. आणखी एक मोठी मॅच रंगेल गावदेवी ऐरोली आणि वाशी रॉयल्स क्रिकेट क्लब यांच्या दरम्यान. मुख्य मंचावर आपण टॉस करतोय. चांगला स्ट्रोक काउ कॉर्नर रिजन मध्ये 1 बाउन्स होती रोप. रन्स मिळतील 4. चौकार. धावसंख्या स्कोरबोर्ड वर 4च्या मैत्रीने जाऊन पोहोचतीये 22 धावा. टॉस या ठिकाणी केला जातोय. नाना साईनाथ नानांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय पुढील मॅचचा. टॉस जिंकलाय गावदेवी ऐरोली टीमने. नवीन कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहताय प्रत्येक टीम साठी. बिस्लरीची बॉटल आणि त्याचबरोबर
एनर्जी ड्रिंक धावसंख्या जाऊन पोहोचतीये धावपलकावर 22 धावा. इलेक्ट्रॉल देण्यात येते प्रत्येक टीम साठी एनर्जी. कडक उन्हामध्ये प्रत्येक टीम साठी बिस्लरीची बॉटल आणि इलेक्ट्रॉल देण्यात येत आहे. चांगला कन्सेप्ट आपण पाहताय स्पर्धेमध्ये. प्रत्येक प्लेयरची आणि खेळाडूची काळजी घेण्यात येते प्रत्येक टीमची. गंजाधर मित्र मंडळाच्या माध्यमातून धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 23 धावा. षटकार आणि चौकार आता महत्वपूर्ण असतील बॅटिंग करताना ऐरोली कोलीवाडा टीम साठी. शॉर्ट पिच बॉल ला हॅमर केलंय स्ट्रेट रिजन मध्ये. बॉल ट्रॅव्हल वन बाउन्स होती रोप. 4 धावा येत आहेत चौकार. संघर्षमय आणि संजीवनी प्रदान करणारा 4 धावा बॅटर तेजसच्या बॅट मधनं चौकार येतोय. ना 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 27 धावा. 12 बॉल मध्ये 33 धाब्यांची गरज. टॉस जिंकलाय गावदेवी ऐरोली टीम. आमच्यापर्यंत निर्णय आपण पोहोचवा. बारा बॉल मध्ये 33 धाब्यांची गरज. च्या रन रेटने धावसंख्या आता स्कोरबोर्ड वर उभी करायची आहे. म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये 2 षटकार 1 चौकार आलं तर मॅच बनू शकते. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये, परंतु बनवण्याची आणि करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असणं गरजेची गोष्ट आहे. आत्मविश्वासाने खेळ आता बॅटरला करायचा आहे. परंतु चांगली बॉलिंग आतापर्यंत आपण बॉलरशी पाहिली आहे सानपाडा टीमच्या माध्यमातून. 3 ओव्हर मध्ये चौथ्या स्पेल मध्ये बॉलर निलेश उबाले दाखल होईल. वैयक्तिक दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण निलेश उबालेचं पाहाल. 12 बॉल 33 समीकरण. 12 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट केलाय. चौथ्या ओव्हरला होतीये सुरुवात. ओव्हर पिच बॉल होता खोदून काढलाय. मिनी हेलिकॉप्टर कव्हर रिजन मध्ये बॉलवर अजय. बॉल फेकी होईपर्यंत मैदानामध्ये काढतायत 2 धावा बॅटर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मैदानी धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचेल 29 धावा. 11 बॉल मध्ये 31 धाव्यांची गरज. विकर वन बॉल लाऊड अपील मैदानाच्या आतमध्ये होतीये. आशालभूत नजरांनी पंचांकडे बघितलं जात आहे. पंचांचा इशारा येतोय आउट. फलंदाज बाद. 10 बॉल मध्ये 31 धाब्यांची गरज. विकेट कॅरी करतोय बॉलर निलेश उबाले. चांगली बॉलिंग. आता घातक फलंदाजीची गरज आहे ऐरोली कोलीवाडा टीमला. कारण बॉल कमीत कमी राहिले, धावा जास्तीत जास्त राहिल्या आहेत. 10 बॉल मध्ये 31 धाब्यांची गरज असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल. 10 बॉल मध्ये 31 धाब्यांची गरज असं समीकरण. 15.5च्या रन रेटने धावसंख्या बनवायची आहे. आतापर्यंत 2च धावा खर्च केलाय चौथ्या स्पेल मध्ये बॉलर निलेश उबालेने. डीप मध्ये क्षेत्ररक्षक विशाल येत आहेत बॉलवर. तोपर्यंत एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आता होईल. आणि मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद होतोय. थोडीशी चुकी अति घाई संकटात नाही असंच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला.
आणि विकेट गमावली ऐरोली कोलीवाडा टीमने रनआउटच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिरावली धावफलकावर 30 धावा. थोडस स्पीडअप करा दोन्ही टीम. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 30 धावा. द विकेटने नेक्स्ट बॉल. आणखी एक क्लीन बोल्ड होतोय मैदानाच्या आतमध्ये. यस, फलंदाज बाद. आणखी एक विकेट. निलेश शुबालेचं चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक दुसरी ओव्हर मैदानाच्या आतमध्ये फेकतोय बॉलर निलेश शुबाले. आणि आतापर्यंत जकडून ठेवलंय ऐरोली कोलीवाडा टीमला. टीमची हॅट्रिक पूर्ण होतीये. पहिल्या बॉलवर विकेट कॅरी केली, तदनंतर रनआउटची एक विकेट आली आणि आणखी एक विकेट आता मैदानाच्या आतमध्ये निलेश शुबालेने क्लीन बोल्डच्या माध्यमातून घेतली आहे. धावसंख्या स्थिरावली आहे 30 धावा. पुढील मॅच रंगेल वाशी रॉयल्स क्रिकेट क्लब आणि गावदेवी ऐरोली. गावदेवी ऐरोली टीम आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. गावदेवी ऐरोली टीमने टॉस जिंकल्यानंतर बॉलिंगचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय वाशी रॉयल्स क्रिकेट क्लब टीमला. आणखी एक मोठी मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. आणखी एक तेस्तरार बॉल मैदानाच्या आतमध्ये निलेश शुबालेचा आपण पाहताय डॉट बॉल. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स ऑफ द डे. पहिल्या मॅच मध्ये चांगली बॉलिंग निलेश शुबालेची. इम्प्रेसिव्ह कामगिरी आतापर्यंत आपण पाहताय सानपाडा टीमची बॅटिंग करत असताना आणि आता बॉलिंग करत असताना. आणखी एक यॉर्कर बॉल. 2 ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट सुद्धा कॅरी केल्या बॉलर निलेश शुबालेने. 4 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 30 धावा. 6 बॉल शिल्लक असतील सेकंड इनिंग मधले. 6 बॉल मध्ये आता 30 धाव्यांची गरज. अठरा मिनिटांमध्ये 4 ओव्हर टाकलायत. चांगली बॉलिंग आपण सानपाडा टीमच्या माध्यमातून. टाइम कंप्लीट होण्या अगोदर आतापर्यंत 4 ओव्हर त्याने टाकलायत. शेवटच्या ओव्हर मध्ये बॉलर ओमकार. ओमकार टोनपेला आपण पाहताय बॉलिंग करत असताना. डॉट बॉल फेकलाय. एक धाव मैदानाच्या आतमध्ये येते ओमकार टोनपेच्या विरुद्ध. बॉक्स क्रिकेटमध्ये खूप चांगला खेळ आपण ओमकार टोनपेचा सातत्याने पाहिला आहे. तोच बॉलर ओमकार टोनपे. चांगला स्ट्रोक कव्हर रिजन मध्ये. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धाबा येत आहेत.
4च्या मदतीने धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोर बोर्डवर 35 धावा टीमची टोटल जाऊन पोहोचते ऐरोली कोलीवाडा टीमची. मॅच थोडीशी कठीण झाली आहे मैदानच्या आतमध्ये ऐरोली कोलीवाडा टीमसाठी, कारण चांगलं प्रदर्शन आपण आतापर्यंत पाहिलं सानपाडा टीमच्या माध्यमातून. चांगला बॉल वाईड यॉर्कर होता, थोडस मिस फिल्डिंग फंबल होतंय आणि त्याचाच फायदा आता बॅटरला भेटेल. बॉल सीमारेषा पार, कव्हर पॉइंट रिझन मध्ये 4 धावा चौकार. 39 धावा धावफलकावर, 39 ऑन स्कोर बोर्ड. वाईट बॉल येतोय मैदानच्या आतमध्ये. वाईटच्या मैदानी धावसंख्या 40 धावा धावफलकावर जाऊन पोहोचतीये. पुढे टाकलेला बॉल होता, चांगला स्ट्रोक, परंतु पाहू शकाल उंची जास्त होती, अंतर कमी राहिलं आणि फलंदाज बाद होतोय. ओमकार टोनपेला पहिलं यश मैदानच्या आतमध्ये, पहिली विकेट कॅरी करतोय बॉलिंग करताना. 5व्या स्पेल मध्ये बॉलर ओमकार टोनपे. दोन बॉल शिल्लक. न्यू बॅटर हितेश. आणखी एक चांगला बॉल ओमकार टोनपेचा मैदानच्या आतमध्ये. डॉट बॉल फेकतोय ओमकार टोनपे. ही मॅच संपल्यानंतर लगेचच लाईनअप करा मैदानच्या आतमध्ये. ऐरोली टीम लाऊड अपील मैदानच्या आतमध्ये. शेवटच्या बॉलवर आणखी एक विकेट. मॅच फिनिश. अभिनंदन संजय स्मृती जयसानपाडा आणि हार्ड लक ऐरोली कोळीवाडा टीम. नेक्स्ट मॅच रंगेल वाशी रॉयल्स क्रिकेट क्लब विपक्ष गावदेवी ऐरोली. टॉस जिंकला गावदेवी ऐरोली टीमने, घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय वाशी रॉयल्स क्रिकेट क्लबला. जशी दुसऱ्या मॅचला सुरुवात होईल, आम्ही करतोय कॉम्बॉक्स मध्ये थोडस परिवर्तन. या ऐकूया याच गावचा आणखी एक सुंदर आणि सुमधुर आवाज. हिंदीचे कॉमेंटेटर सन्माननीय आदरणीय श्रीकांत पाटील सर.